सर्वांना नमस्कार. आज 3 जानेवारी. 3 जानेवारी हा दिवस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र बालिका दिन आणि स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. हा बालिका दिन आणि स्त्री मुक्ती दिन का साजरा केला जातो याच्या पाठीमागची आपल्याला पार्श्वभूमी आणि ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची माहिती या व्हिडिओमधून घ्यायची आहे. मित्रांनो, मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये 19व्या शतकामध्ये एक अशी ज्ञानज्योती जन्माला आली, अशी क्रांतीज्योती जन्माला आली की ज्या क्रांतीज्योतीने हजारो वर्षांची स्त्रियांची जी काही अज्ञानाची स्थिती होती, त्या अज्ञानाच्या स्थितीमध्ये स्त्रियांना सन्मानाने जगता येईल आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी ज्याप्रमाणे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले म्हणायचे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. सावित्रीबाई फुले यांनाही विद्येचं महत्त्व बालपणीच समजलं होतं. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यामध्ये नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. खंडोजी नेवसे पाटील हे गावाचे पाटील होते, पाटीलकी त्यांच्याकडे होती. आणि त्यांच्या घरामध्ये एका धाडशी आणि धैर्यवान मुलीचा जन्म झाला, जिला आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असं म्हणतो. सावित्रीबाई फुले लहानपणी ज्यावेळी 7 वर्षाच्या असताना नायगावच्या बाजारात गेल्या, त्यावेळी त्या ठिकाणी त्यांना एक पुस्तक, ख्रिश्चन मिशनरीच्या लोकांनी त्यांना एक पुस्तक दिलं होतं, परंतु त्यांना ते वाचता येत नव्हतं. आणि त्याच ठिकाणी त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आपल्याला का वाचता येत नाही, आपण वाचायला शिकलो पाहिजे. वयाच्या 9व्या वर्षी म्हणजे 1840 मध्ये सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला ज्योतिराव फुले यांच्याशी. त्यावेळी ज्योतिरावांचं वय होतं 13 वर्षाचं आणि सावित्रीबाईंचं वय होतं 9 वर्षाचं. सावित्रीबाई 1840 मध्ये ज्योतिरावांशी त्यांचा विवाह झाला आणि सावित्रीबाई ज्योतिरावांच्या घरी आल्या. ज्योतिराव फुले हे सामाजिक क्रांतीचे, शैक्षणिक क्रांतीचे आणि एकंदरीतच मानवाच्या इतिहासामध्ये ज्यांनी थोर असं कार्य केलं, त्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या संसारामध्ये सावित्रीबाई ह्या मदत करू लागल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं होतं, त्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व चांगल्या प्रकारे माहीत होतं आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केलं. सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका, त्या पहिल्या मुख्याध्यापिका आणि त्याच पहिल्या संस्थाचालिकाही होत्या. कारण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांनी मिळून 1848 ते 1852 पर्यंत 18 शाळा ह्या त्या ठिकाणी स्थापन केल्या आपल्याला दिसतात. 1 जानेवारी 1848 ला ज्यावेळी पुण्यामध्ये, आता खरं म्हणजे पुणे ही पेशव्यांची राजधानी, आणि या पेशव्यांच्या राजधानीमध्ये स्त्रियांसाठी शाळा काढणं ही फार मोठी गोष्ट. कारण त्या काळामध्ये पेशव्यांच्या राज्यामध्ये स्त्रियांना शूद्र म्हणून कोणत्याही प्रकारचे अधिकार दिले नव्हते. एवढंच काय तर जे शूद्र वर्णाचे लोक होते यांच्यात सुद्धा गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू बांधलेला असायचा. एवढी दयनीय आणि दीन अवस्था याच पेशव्यांच्या राज्यामध्ये होती. आणि त्याच पेशव्यांच्या राजधानीसारख्या पुण्यामध्ये
मुलींसाठी शाळा काढण्याचं धैर्य कोणी दाखवलं असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुले. 1 जानेवारी 1848ला शाळा सुरू केली. शाळेमध्ये मुलींना शिकवायला कोणी पाठवत नव्हतं. मग मुलींना शाळेत कोणी पाठवत नाही तरी सुरुवातीला त्यांच्या शाळेमध्ये 6 मुली आल्या. त्या 6 मुली त्यांच्या मित्रांच्या होत्या. 4 ब्राह्मण मित्रांच्या होत्या, 1 धनगर मित्राची होती, 1 मराठा मित्राची होती आणि 6 मुली पहिल्या शिक्षण घेणाऱ्या 6 मुली ज्योतिरावांच्या शाळेमध्ये आल्या. आणि ज्योतिरावांनी 1848ला पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये भिडेंच्या वाड्यामध्ये, तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. मुलींना शिकवण्यासाठी महिला शिक्षिका पाहिजेत. पालक मुलींना पाठवत नाहीत कारण मुलीला शिक्षणासाठी एकतर समाजाची परवानगी नाही आणि तुम्ही पुरुषांनी मुलींना शिकवायचं म्हणजे कसं? कारण समाज हा अज्ञानाच्या अंधकारामध्ये खितपत पडला होता. आणि म्हणून ज्योतिरावांनी सावित्रीमाईंना मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षिका म्हणून शाळेवर पाठवलं. सावित्रीबाई त्या पुण्याच्या रस्त्यामध्ये जेव्हा चालायच्या तेव्हा हे आजूबाजूचे जे काही सनातनी लोक आहेत ज्यांना विरोध होता मुलींच्या शिक्षणाचा, स्त्रियांच्या शिक्षणासाठी, अशा या सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी सावित्रीबाई फुले यांना प्रचंड त्रास दिला. त्यांना वाटेल ते टाकून बोलू लागले. चालताना त्यांच्या अंगावर शेण माती फेकू लागले, खरकट उष्ट पाणी फेकू लागले, जाणून बुजून त्यांना त्रास देऊ लागले. हेतू हा होता की या सावित्रीनं मुलींना शिकवायचं काम करू नये. कारण जर मुली शिकल्या तर त्या शिक्षणामधल्या ज्या काही अक्षर आहेत त्या पुस्तकामध्ये त्याच्या आळ्या होतात आणि त्या नवऱ्याच्या ताटात पडतात. कलियुग आले आणि हे समाजाचा नाश करणार आहे. मुलींचं शिक्षण म्हणजे समाजाचा नाश करणार आहे. आज आपण म्हणतो मुलींचं शिक्षण म्हणजे प्रगतीचं लक्षण, पण त्या पेशव्यांच्या काळामध्ये काय धारणा होती? मुलींचं शिक्षण म्हणजे समाजाचा सर्वनाश, विनाश, कलियुग आले. अशा या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई शाळेवर जायच्या. त्यासोबत एक साडी घेऊन जायच्या आणि त्या ठिकाणी गेल्यावर ती साडी बदलायच्या, दुसरी साडी घालायच्या आणि मुलींना शिकवायच्या, छान छान गोष्टी सांगायच्या, मूल्य शिक्षणात त्यांच्यावर रुजवायच्या, विज्ञानवादी दृष्टिकोन त्यांच्यावर रुजवायचा, गणितामधले काही त्यांना उदाहरणं सांगायच्या. अशा प्रकारे सावित्रीबाई फुलेंचं हे स्वतःचा तयार केलेला अभ्यासक्रम, ज्योतिरावांचा अभ्यासक्रम यांच्यामधून ही मुलींची शाळा जवळपास त्या पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरू झाली. अनेक लोकांनी विरोध केला की मुलींचं शिक्षण कसं शक्य आहे? कारण मुलींना शिकवायची धर्मग्रंथांनी परवानगी नाही आहे. धर्मग्रंथांनी सांगितलंय की स्त्रीला शिकवू नका, कारण जर स्त्रीला शिकवला तर फार मोठं पाप आपल्या हातून घडणार आहे. आणि अशा प्रकारे या समाजामध्ये एका स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणाची सुरुवात करणं किती अवघड गोष्ट होती हे आपल्या लक्षामध्ये. तरी सुद्धा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले डगमगले नाहीत. त्यांनी हे मुलींच्या शिक्षणाचं कार्य अखंडपणे सुरू ठेवलं. लोकांनी ज्योतिराव फुलेंच्या वडिलांना सांगितलं की तुमचा मुलगा आणि सून काय करते बघा, ते मुलींचे शिक्षण करतायत, तुमची सून तर मुलींना शिकवायला जाते, कुठं भेट झाली एवढं मोठं पाप. आणि गोविंदरावाचे समाजातल्या अशा कर्मठ लोकांनी कान भरले आणि गोविंदरावांना सांगितलं की जर तुम्हाला आमच्या समाजात राहायचं असेल, आमच्या पुण्यात राहायचं असेल तर तुम्हाला हे मुलींच्या शिक्षणाचं काम थांबवावं लागेल. आणि गोविंदरावांनी, ज्योतिरावांनी सावित्रींना सांगितलं की समाजाचा एवढा रोष पत्करून तुम्हाला कशाला हे पाहिजे मुलींचं शिक्षण. पण ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले डगमगल्या नाहीत. त्यांनी वडिलांचं घर सोडलं, घरदार सोडून ते दुसरीकडे राहायला गेले. उस्मान शेख नावाचे त्यांचे मित्र होते, त्यांच्या घरी त्यांना जागा दिली त्यांनी. उस्मान शेखची जी काही फातिमा शेख नावाची बहीण होती ती शिक्षिका म्हणून पुढे आली. ती मुस्लिम समाजातली पहिली महिला शिक्षिका. अशा प्रकारे ज्योतिरावांनी स्वतःचं घर सोडलं, सावित्रीबाईंनी सासऱ्याचं घर सोडलं, परंतु मुलींचं शिक्षण थांबू दिलं नाही. अशा प्रकारे हे शिक्षणाचं कार्य अखंडपणे सुरू राहिलं. 1854 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांना कळलं. ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्लंडमधल्या पेपरमध्ये बातम्या छापून येऊ लागल्या की भारतामध्ये भारतीय लोकांनी सुरू केलेली शाळा सुरू झालेली आहे, मुलींची शाळा सुरू झालेली आहे. आणि याच्या बातम्या इंग्लंडच्या वर्तमानपत्रात येऊ लागल्या. आणि इंग्लंडमधल्या त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामधल्या या फुले दाम्पत्याचा सत्कार केला. विश्राम बागवाड्यामध्ये
1854ला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सत्कार घडवून आणला. महात्मा फुले आणि सावित्रीबाईचं कार्य केवळ शिक्षणापुरतंच मर्यादित नाही. ते जसं समाजाचा विचार करू लागले, समाजातल्या अनेक वाईट रूढी, प्रथा, परंपरा, मग त्याच्यामध्ये बालविवाह असतील, त्याच्यामध्ये विधवांचा प्रश्न असेल, विधवा विवाहाचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये सतीची चाल असेल, त्याच्यामध्ये महिलांचं केशवपण असेल, अशा असंख्य ह्या रूढी, प्रथा आणि परंपरा ज्या समाजाला चिकटून होत्या, यांना दूर करण्यासाठी सुद्धा त्यांनी तेवढंच जोमानं काम सुरू केलं. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये ज्या काही विधवा होत्या, विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. विधवांना पुनर्विवाहाची परवानगी धर्मग्रंथांनी नाकारली होती. धर्म मार्तंडांनी महिलांना दाबून ठेवलं होतं. आणि म्हणून ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी काय केलं तर त्या काळामध्ये 1863ला स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. काय होतं मित्रांनो हे बालहत्या प्रतिबंधक गृह? तर ज्या महिला विधवा आहेत आणि ज्या गर्भवती राहिल्यात, म्हणजे विधवा असून जर एखादी महिला गर्भवती राहिली तर तिच्यासमोर दोनच प्रश्न असायचे. एक तर तिला स्वतःचा जीव द्यावा लागायचा किंवा मग कुठेतरी जाऊन त्या बाळाचा जन्म तिला करावा लागायचा. पण समाज मान्यता नव्हती. त्यामुळं ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं आणि महिलांना सांगितलं, त्या पुण्याच्या भिंतीवर पोस्टर लावले की विधवांना जर त्यांची प्रसूती करायची असेल तर त्यांनी आमच्या घरी यावं, आम्ही त्यांच्या बाळाची काळजी करू, आम्ही त्यांची प्रसूती करू. त्यांना जर बाळ सोबत न्यायचं असेल तर घेऊन जावं, आणि त्यांना जर बाळ सोबत न्यायचं नसेल तर ते आम्ही त्याचा सांभाळ करू. पण कोण्याही विधवांनी आपलं जीवन संपवता कामा नये. असेच ज्योतिराव सकाळी सकाळी त्या पुण्यामध्ये फिरायला निघाले तर त्यांनी पाहिलं की एक गर्भवती स्त्री त्या नदीच्या पुलावर उभी आहे आणि ती जीव देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. ज्योतिरावांनी तिला घरी आणलं, बहिणीप्रमाणे तिचा सांभाळ केला आणि काशीबाई नावाच्या या ब्राह्मण विधवा स्त्रीच्या पोटी जे बाळ जन्माला आलं त्याचं नाव यशवंत ठेवलं. आणि हे यशवंत नावाचं बाळ महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनाही मूलबाळ नव्हतं, तर या विधवेच्या पोटी जन्माला आलेलं यशवंत नावाचं हे बाळ, हे मूल ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी दत्तक घेतलं. किती मोठं काम! एका विधवेचा त्या ठिकाणी बाळंतपण करणं, तिचं पोटी जन्माला आलेलं बाळ आपल्या मुलाचं मुलगा म्हणून त्या ठिकाणी स्वीकार करणं, त्याला डॉक्टर करणं, एवढं मोठं काम. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असं राष्ट्रसंत तुकाराम महाराज म्हणतात की जो जसा बोलतो तसा चालतो, त्याची पावलं आपण तिचं वंदन केलं पाहिजे, त्याला नतमस्तक झालं पाहिजे. ज्योतिराव हे बोलके सुधारक नव्हते, तर ते करते सुधारक होते. समाजामध्ये बोलके आणि करते सुधारक, काही फक्त बोलके सुधारक असतात, ते फक्त बोलत राहतात, पण जेव्हा काम करायची वेळ येते ना त्यावेळी ते मागे हटतात. पण ज्योतिराव फुले हे बोलके सुधारक नव्हते, तर ते करते सुधारक होते. त्यांनी महिलांसाठी बालहत्या प्रतिबंधक सुरू केलं, गृह तर सुरू केलंच, परंतु आपल्या अंगणामध्ये असणारं, तुम्ही जर पुण्यामध्ये गेलात त्यांच्या वाड्यामध्ये, त्यांच्या अंगणातली जी विहीर आहे त्या विहिरीवर सुद्धा जे काही दलित लोक आहेत, जे काही शूद्र लोक आहेत, ज्यांना पाणी भरण्याचा अधिकार नाही, ज्यांना पाण्याला शिवण्याचा अधिकार नाही, अशा लोकांना त्यांनी स्वतःच्या घराची विहीर त्यांच्यासाठी खुली करून दिली. त्यांना सांगितलं की तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा या विहिरीवर या आणि पाणी घेऊन जा. ज्योतिरावांच्या अशा समाज सुधारणा कार्यांना अनेक लोकांनी विरोध केला. एवढंच काय तर 1854ला 2 मारेकरी ज्योतिरावांना मारायला पाठवले. रोडे आणि कुंभार नावाचे मारेकरी ज्योतिरावांना मारायला गेले, पण ज्योतिरावांनी त्यांचंच मन परिवर्तन केलं. त्याच्यापैकी एक उच्च शिक्षित झाला, पंडित झाला, आणि दुसरा ज्योतिराव फुलेंचा अंगरक्षक झाला. ज्योतिरावांचं कार्य एवढं महान होतं. ज्योतिरावांनी पाण्यासाठी हौद खुला केला, घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. ज्या विधवांचं केशवपण हे नावी लोक करायचे, नाव्यांचा संप त्यांनी घडून आणला. नाव्याने सांगितलं ह्या तुमच्या बहिणी आहेत आणि आपल्याच आया बहिणीचं आपण अशा प्रकारे मुंडन करायचं का? कारण त्या काळामध्ये बालविवाहासारखी प्रथा होती. मुलीचं वय कमी असायचं 4-5 वर्षाचं आणि मुलाचं वय असायचं 40-50 वर्षाचं. मग ते म्हातारा ही 10-15 वर्षाची होईपर्यंत तो म्हातारा मरायचा आणि त्या मुलीला अजन्म विधवा म्हणून जीवन जगावं लागायचं. आणि तिच्या डोक्यावरचे केस काढले जायचे, तिचे अलंकार काढून घेतले जायचे,
तिच्यासमोर दोन पर्याय असायचे. एक तर तिला सती म्हणून त्या ठिकाणी पतीच्या चितेवर मरावं लागायचं किंवा मग या विधवेचं जीवन तिला जगावं लागायचं. न्हावी तिथं केसच डोक्यावरची काढून टाकायचा, तिच्या अंगावरचे सगळे अलंकार काढून टाकायचा आणि अशा प्रकारे एका पांढऱ्या किंवा काळ्या वस्त्रामध्ये तिला एका कोपऱ्यामध्ये बसून राहावं लागायचं. तिला खायला सुद्धा जास्त दिलं जात नव्हतं. अशा या केशवपणाच्या विरुद्ध न्हाव्याचा संप त्यांनी घडवून आणला आणि न्हाव्यांना सांगितलं की याच्यानंतर तुम्ही आता कोणत्याही विधवा स्त्रीचे केशवपन करायचे नाहीत. न्हाव्याचा संप त्यांनी घडवून आणला. अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1876-77 मध्ये ज्यावेळी मोठा दुष्काळ पडला त्यावेळी 52 ठिकाणी अन्नछत्र सुरू केले लहान लहान मुलांना जेवण करायला. गोरगरिबांची मुलं ज्यांचे खाण्याची सुद्धा पंचायत असायची अशा मुलांसाठी 52 ठिकाणी सावित्रीबाई फुले ह्या स्वतः राबून त्या ठिकाणी मुलांसाठी स्वयंपाक करायच्या. एकेका दिवशी 2-2 हजार भाकरी सावित्रीबाई तापायच्या त्या ठिकाणी तव्यावर आणि लहान लहान मुलांना त्या खाऊ घालायच्या. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांचं कार्य हे अतिशय मोठं कार्य आहे. नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की ज्योतिरावांनी सत्यशोधक सभा स्थापन केला. सत्यशोधक समाजाच्या मार्फत त्यांनी फार मोठे मोठे विवाह साध्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक सत्यधर्म सुरू केला आणि सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मण पुरोहिताच्या शिवाय लग्न तिथे लावू लागले. तिथे साध्या पद्धतीने लग्न विवाह सोहळा त्यांनी सुरू केला. मंगलाष्टक सुद्धा त्यांनी सुरू केले. अशा प्रकारे आमूलाग्र समाजामध्ये बदल करण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांच्या या दोन दाम्पत्यांनी मोठ्या प्रमाणावर पुण्यामध्ये सुरू केलं, ज्याचं लोन सगळ्या भारतामध्ये पसरलं. आणि आज भारतामध्ये जे काही सामाजिक परिवर्तन आपल्याला दिसतंय त्याची मुहूर्त मेळ रोवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत. हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. ज्योतिरावांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलं. ज्योतिरावांच्या आधी सावित्रीबाईंचं पुस्तक आलेलं आहे, लक्षात घ्या. 1854 मध्ये ज्योतिरावांचं 1855 मध्ये पुस्तक आलं, पण 1854 मध्ये सावित्रीबाई फुले यांचा कवितेचा संग्रह प्रकाशित झाला होता. म्हणजे त्या आधुनिक भारताच्या पहिल्या कवयित्री होत्या. आणि सुबोध रत्नाकर, बावनकशी सुबोध रत्नाकर, काव्य फुले असे अनेक ग्रंथ, अनेक काव्य ग्रंथ सावित्रीबाईंचे प्रसिद्ध झाले. अतिशय सुंदर अशा धाडशी कविता सावित्रीबाई ह्या करायच्या. आणि नंतर आपण पाहतो की ज्योतिरावांच्या ज्या काही कार्यामध्ये सावित्रीबाईंचा हिरिरीने भाग तर होताच, परंतु सार्वजनिक सत्यधर्माच्या याच्यामध्ये सुद्धा सावित्रीबाईंनी मोठा सहभाग नोंदवलेला दिसून येतो. 1890ला ज्यावेळी ज्योतिरावांचं निधन झालं, त्यांना अर्धांगवायू झाला आणि अर्धांगवायूमुळं त्यांचं उजवं अंग लुळखुळं पडलं. त्यांना उजव्या पाय आणि उजव्या हाताने काहीच काम करता येत नव्हतं. त्यांनी डाव्या हाताने ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं सार्वजनिक सत्यधर्म. सावित्रीबाईंनी शेवटपर्यंत ज्योतिरावांची सेवा केली. 1897ला सावित्रीबाई फुले ज्यावेळी दुष्काळ आला 1896ला, त्याच्या आधी ज्योतिराव गेल्यानंतर ते तुम्हाला एक किस्सा सांगतो. ज्योतिराव फुले मरण पावल्यानंतर त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये अशी इच्छा प्रकट केली होती की माझं दहन न करता मला माझ्या घराच्या अंगणामध्ये जमिनीमध्ये पुरावं. परंतु नगरपालिकेने परवानगी नाकारली आणि ज्योतिरावांचं दहन त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे पुतणे आडवे आले. त्यांनी सांगितले की हा यशवंत काही आमच्या रक्ताचा नाही, ज्योतिरावांच्या रक्ताचा नाही, हा विधवेचा मुलगा आहे, त्याला काही ज्योतिरावांचा अंत्यविधी आणि त्या अग्नी देण्याचा अधिकार नाही. सावित्रीबाईने स्वतः ते हातामध्ये टिटवं धरलं आणि सावित्रीबाईने स्वतः ज्योतिरावांच्या प्रेताला अग्निदाह केला. म्हणजे किती मोठं काम महिलांच्यासाठी, हे एक आदर्श काम आहे. आजकालच्या महिलांनी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना समजून घेणं गरजेचं आहे. आज समाजामध्ये विदारक चित्र आहे. ज्या महिला शिकल्या, महिलांना शिक्षणासाठी स्वतःचं घरदार सोडणाऱ्या सावित्रीबाई फुलेंनी यासाठी घरदार नाही सोडलं की महिलांना चांगले चांगले साड्यांचे रंग चॉईस करता यावेत म्हणून, किंवा महिलांना देवदर्शन करता यावं म्हणून, सत्संग आणि पारायणाला जाता यावं म्हणून सावित्रीबाईंनी एवढी स्त्रियांच्या शिक्षणाचा आग्रह नाही धरला. तर एक जर स्त्री शिकली तर कुटुंब शिकते आणि देश हा आदर्श बनतो, हा त्याच्या पाठीमागचा आधार होता. म्हणून आजच्या या सावित्रीच्या लेकींनी अंधश्रद्धेच्या नादी न लागता, बुवाबाजीच्या नादी न लागता, दैववादाच्या नादी न लागता खऱ्या अर्थानं सावित्रीमाईंना समजून घेणं आणि सावित्रीमाईंच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं ही खरी त्यांना आदरांजली आहे. कारण
या समस्त स्त्री जातींवर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांचे अनंत कोटी उपकार आहेत. म्हणून प्रत्येकाने याची जाण आणि भान ठेवणं गरजेचं आहे, असं या ठिकाणी मला वाटतं. मित्रांनो, 1896ला पुण्यामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळाच्या नंतर फार मोठी प्लेगची साथ आली आणि प्लेगच्या साथीमध्ये सगळे लोक, प्लेग झाला की पटापटा मरू लागली. गावं सोडून काही लोक पळून गेली. सावित्रीबाई फुले यांनी त्यांचा जो मुलगा होता यशवंत, त्या डॉक्टर यशवंतला पुण्यामध्ये बोलून घेतलं. त्या ससाण्याच्या माळावर त्यांनी एक दवाखाना टाकला आणि त्या सावित्रीबाई फुले ह्या प्लेगचे पेशंट त्या ठिकाणी भरती करू लागल्या. असाच एक त्या पेशंटला त्यांना कळालं की पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला प्लेग झाला आहे आणि तो एका अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये आहे, तिकडे कोणी जात नाही. सावित्रीबाई स्वतः त्या ठिकाणी गेल्या. 1897ची गोष्ट आहे. त्यांनी त्या पांडुरंग बाबाजी गायकवाडाच्या मुलाला पाठीवर घेतलं आणि सावित्रीबाई फुले अनेक लांब चालून त्या माळ रानावर जे काही दवाखाना होता प्लेगचा तिथं घेऊन गेल्या. दवाखान्यामध्ये नेत असताना त्या मुलाचे प्लेगची लागण सावित्रीबाईंना झाली आणि 10 मार्च 1897ला ज्ञानज्योती सावित्री, ज्ञानज्योती क्रांतीज्योती लोकमाता सावित्रीबाई फुले यांचं प्लेगच्या साथीनं निधन झालं. अशा या थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, पहिल्या संस्थाचालिका, समाजसुधारक अशा या क्रांतीज्योतीला, ज्ञानज्योतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व समस्त बालिकांना बालिका दिनाच्या शुभेच्छा देतो. स्त्री मुक्ती दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.